2026 पासून वर्षातून दोनदा सीबीएसई बोर्डाच्या 10वीची परीक्षा फेब्रुवारी आणि मे महिन्यामध्ये होणार परीक्षा। फेब्रुवारीतील परीक्षेला बसणं अनिवार्य तर मे महिन्यातील परीक्षा ऐच्छिक। हिंदीच्या विषयाबाबत मंत्री दादा भुसेंवर सर्वांशी चर्चा करण्याची जबाबदारी, क्रेडिट सिस्टीम समजून सांगण्याची गरज तर मराठी मुलांच्या हिताचाच निर्णय घेणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर 1, देशातील सर्वात जास्त गुंतवणूक आणि निर्यातही महाराष्ट्रातून तर गडचिरोली देशाचं स्टील कॅपिटल होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते विठ्ठलवाडी मार्गाचा समावेश, पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय। अंदाज समितीच्या सदस्यांचा शाही थाट, चांदीच्या ताटात पंचपक्वानावर मारला ताव, एका थाळीसाठी 4,500 रुपयांचा खर्च आल्यानं नव्या वादाला फुटलं तोंड, तर जेवणासाठी चांदीची नाही व्हाईट मेटल आर्टिफिशियल ताटं वापरल्याचं स्पष्टीकरण। आणीबाणीच्या निर्णयाला 50 वर्ष, आणीबाणी लोकशाहीतील काळा इतिहास, सोशल मीडियावर पोस्ट लिहून मोदींनी सांगितले अनुभव तर फडणवीसांचाही काँग्रेसवर हल्लाबोल। शक्तीपीठ हायवेच्या भूसंपादनावरून धाराशिवमधील शेतकरी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन जोरदार घोषणाबाजी करत दर्शवला विरोध। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकासमोर गांजा तस्करांचा पाठलाग करून पोलिसांनी पकडला, थरार सीसीटीव्हीमध्ये कैद, 16 लाखांचा मुद्देमाल जप्त। हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील सौंज खोऱ्यामध्ये ढगफुटीनंतर प्रचंड विध्वंस, मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत। शुभांशु शुक्लांनी रचला इतिहास, शुक्लांनी घेतली आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेप, ISSला भेट देणारे शुक्ला ठरले पहिले भारतीय।